एकदम सासूमॉम सारखंच व्हायचं, असंच स्ट्रॉंग लेडी, कधीही न हलणारी. हे कारण काय ना, आजकालच्या जगात इमोशनल फूल राहून काही फायदा नाहीये. आणि बघ ना, लकीली मला नवरा पण त्यांच्यासारखाच मिळालाय, एकदम पपलू, बायकोच्या जीवावर जगणार. दिशा, तू पण अगदी तशीच आहेस. तू एक काम करतेस का? पटकन जा आणि तुझ्या सासू मॉमला भेटून ये. त्या तर काय रडणार नाहीतच, पण तू तुझे मगरीचे 4 अश्रू त्यांच्या समोर गाळून घे. आज केलेल्या चापलुसीचा तुला उद्या नक्कीच फायदा होईल ना. ओके. दिशा, बिचारे दादासाहेब चांगले होते गो, पण काय करणार, मला शेवटचं त्यांना बघताही नाही आलं. हे बघा, तुम्हाला जे काही करायचंय ते करा, पण मला याच्यावर अपडेट्स हवे ते ASAP. सर, श्रीकांत सरांच्या फोनवरून त्यांचं लोकेशन ट्रेस करण्याचा खूप प्रयत्न केला सर, पण काहीच हाती लागला ट्राय नाही. ट्राय ट्राय हरीश, बाबांपर्यंत पोहोचण्याचा काहीतरी मार्ग शोधून काढ प्लीज. येस येस येस. आदित्य सर, देवी आई कशा आहेत? त्या काही बोलल्या का? तुम्ही भेटलात का त्यांना? आई खंबीर आहे खूप, आणि याआधीही अशा बऱ्याच सिच्युएशन हँडल केले तिने हिमतीने. आता ती तेच करते. फक्त मला आदित्य सर, तुम्ही पुन्हा एकदा त्यांच्याजवळ जा. माझं बिना नशीबच फुटकं आहे, मला घरात जायची परवानगी नाही. पण तुम्ही एक काम करा, तुम्ही पुन्हा एकदा त्यांच्याजवळ बसा, त्यांचा हात हातात घेऊन त्यांच्याशी बोला. तुम्ही त्यांना हे पटवून द्या की तुम्ही श्रीकांत सरांना परत आणा. तशा माझ्या देवी आई लई खंबीर आहे, पण ही वेळ ना लई वाईट असते बघा, मला भल्यांना मोडून काढते. पाठीला उभी असलेली नवऱ्याची सावली अचानक गेली ना की कुठली बी बाई तुटून पडल. पण माझ्या देवी आहे तसं कधी बी दाखवणार नाही. पण आदित्य सर, आता देवी आईंना अशा माणसाची गरज आहे की ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून त्यांना रडता येईल. आणि तो माणूस फक्त तुम्ही आहात आदित्य सर. पण मी तुम्ही आता जा, त्यांच्याशी बोला, जा. बापरे, सॉरी जरा मी पाय मोकळे करतो, आपला प्रोटोकॉल मोडतो. हा आई का गुडघे दुखतायत ना, बराच वेळ झाला बसू नये. तुम्ही पण मोकळे करा ना पाय. ठेव पण. साहेब, अहिल्या मॅडमची दोन्ही पोरं का नाही गावाकडनं परत आलेत. काय घाबरलं असतं? असंच त्या अहिल्याबाई घाबरून तिने आपल्या दोन्ही पोरांना म्हणजे करण अर्जुननं बोलावून घेतलं असणार. अरे दोन्ही मुलं काय, अख्खी फौज जरी तिने आणली ना तर या कदमाचा डाव विटवणार नाही कोणी, कळलं? यावेळी मजा येणार आहे. यावेळी अहिल्याबाई गुडघे टेकत माझ्याजवळ येणार. हे साळवी कसं दिसेल रे, अशा अहिल्याबाई आल्या आहेत, अशा गुडघ्यावर बसून भीक मागतायत, मला सोडवा सोडवा, माझ्या नवऱ्याला सोडवा. कसं कसं दिसेल हे जरा करून दाखव ना प्लीज. साहेब, ऐका ना, प्लीज सोडा ना. नाही सोडणार, श्रीकांतला सोडा ना. नाही सोड. अहो, पदर पसरते. पदर पसरते? अरे अहिल्याबाई आहेत त्या, डायरेक्ट भाडावर नेऊन बसवता. काय वाटेल आमच्या दादाला? पाहिले दादा, म्हणून याचं ऍक्टिंगचं दुकान बंद झालंय आणि हा PA झालाय. काय काय पाहावं लागते या डोळ्याने. चल झोप आले, पटकन झोपूया, वेळ झाली झोपायची. साहेब, हो साहेब, लाईट बंद करू का? कचड्या, लाईट बंद केल्यावर हा पळेल ना.
नॉनसेन्स. तू काय करते कळते का तुला? अगं जमिनी गेल्यावर का दात पाडून खायचं काय? अगं माझा संसार आहे, उघड्यावर पडेल. माझा तरी विचार कर. तुझा विचार करायची गरज नाही लेका. तिकडे बसल्याची देवी ती करण. तुझ्या जन्माआधीपासून मी ओळखते तिला. नुसती बाबळी दिसायची ह्या गावात. धरणानं शेत गिळलं त्यावेळेस देवी आईनं आपल्याला उभं केलं ह्या गावात. म्हणून आज अंगावर कपडा आहे, डोक्यावर छप्पर आणि पोटाला भाकरी. अगं पण आता जमिनी गेल्यावर काय करायचं? परत शून्यात गेलं तरी माझी देवी आई आपल्याला उभी करेल, माझा विश्वास आहे. कराय बराबर बोलते आजी. आईला देवीनं आपल्यासाठी आणि गावासाठी भरभरून दिलंय. अहो कंचीच अपेक्षा केली नाही. हितनं पुढं बी दिल की करा साया.